आजची रेसिपी आहे ना त्याची नावातच गंमत आहे. म्हणजे काय की त्याचे नाव आहे अरबी टूक. आता टूक म्हटलं की लहानपणी आम्ही सगळ्यांना टूक टूक करायचो ना, त्याची आठवण आली. पण अरबी टूक ही जी रेसिपी आहे ना ती अतिशय सुंदर लागते. अरबी म्हणजे अरवी किंवा अळकुंड, म्हणजेच अळूचे कंद जे असतात की नाही त्याला अरवी म्हणतात. अशा अरबीपासून केलेली ही सुंदर, चवदार, झटपट होणारी आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी. नावावरनं थोडीशी अवघड वाटते, पण अजिबात अवघड नाही आहे. एकदा करून बघा आणि मग नक्की तुमच्या लक्षात येईल. आणि एकदा केली की आठवड्यातनं 2दा करा अशी घरात मागणी येईल. चला तर मग ही रेसिपी कशी करायची हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. येत आहे ना? ह्याला अरबी किंवा अळकुंडी असं म्हणतात बरं का, किंवा इंग्लिशमध्ये टॅरो रूट असंही म्हटलं जातं. ही अरबी आपल्याला बाजारात मिळते. याला भरपूर माती लागलेली असते. छान पाण्यामध्ये भिजत घालायची, म्हणजे मग ती माती सगळी निघून जाते आणि स्वच्छ धुवून घ्यायची. धुतल्यानंतर ज्याप्रमाणे आपण बटाटे उकडतो तसं कुकरमध्ये पाणी आणि मीठ घालून उकडायचं, आणि म्हणजे मग ही अशी अरबी तयार होते. ही अशी अरबी तयार झाल्यानंतर याचं जे साल असतं हे आपण काढून घ्यायचं. ही अरबी थोडीशी हाताला चिकट लागते बरं का, म्हणजे ती खराब झाली असं काही नाही, त्याचा तो स्वभावच आहे. अरबीचे सुद्धा कटलेट, भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या, मसाला अरबी, खूप प्रकार केले जातात. तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा, आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये तसे करूयात. आपल्या सोयीकरता आपण अरबी उकडून घेतली, आता फक्त सालं काढून त्याची आपण रेसिपी करूयात. अरबी विकत घेताना ती अशी गोल छान घ्यावी बरं का, त्याला फार मोठे कोंब आलेले असे नसावेत. आपण अरबी टूक करतोय त्याच्याकरता आपण तेल तापत टाकले, तळायचे आहेत आपल्याला ते, पण तोपर्यंत आपण अरबी टूकचा जो टूक मसाला असतो तो आपण करून घेऊया. तिखट घेतलं आहे, अंदाजे आपल्या आवडीप्रमाणे तिखट घ्यायचं. थोडीशी हळद ऑप्शनल आहे, पण मी आपली घातली कारण आपल्याला सवय आहे ना हळदीची म्हणून. अंदाजे 1 चमचाभर आपण धन्याची पावडर घातली आणि अर्धा चमचा आमचूर पावडर. चाट मसाला घातला तरीसुद्धा चालू शकतो. थोडीशी मिऱ्याची पावडर. प्रत्येक घरातला अरबी टूकचा मसाला थोडाफार वेगळा असतो. एखादी वस्तू त्याच्यामध्ये जास्त घातली जाते किंवा एखादी वस्तू त्याच्यामध्ये आपण कमी घालतो. जी मला रेसिपी माहिती होती किंवा मी जिच्याकडे खाल्ली होती तिच्या पद्धतीने आपण आज अरबी टूक करणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलं आणि हा मसाला आता आपण हलवून घेऊयात. थोडं तिखट कमी वाटते मला, मी थोडंसं तिखट आणखीन त्याच्यामध्ये घालते. आपण हे अरबी सगळे उकडून सोलून घेतलेत. आता प्रथम तेल तापले, त्याच्यामध्ये आपण हे एक एक अरबी सोडणार आहोत. उकडल्यामुळे आपल्या अरबीला तळायला तसा वेळ लागत नाही. थोडंसं वरनं ब्राऊन झालं की आपण ते काढून घ्यायचे. गॅस फार मोठा ठेवायचा नाही, मध्यम गॅसवर आपण तळून घेऊयात. एकदा तेल तापलं ना की मग गॅस मध्यम करायचा. या अरबी टूकसारखंच आलू टूकसुद्धा करतात बरं का, तोही अतिशय चवदार लागतो. आपण पुढच्या वेळेला एकदा आलू टूकसुद्धा करूयात. सिंधी म्हणा, पंजाबी म्हणा, किंवा साऊथ इंडिया आहे किंवा नेपाळी आहे, या सगळ्यांचे काही काही पदार्थ इतके चविष्ट आणि चांगले लागतात आणि नेहमी ते मी घरी करते आणि सगळ्यांना आवडतं. आपल्या रोजच्या स्वयंपाकात किंवा रोजच्या जेवणामध्ये अशी व्हरायटी असेल ना तर मंडळी खुश होतात आणि वेळ लागत नाही हो या पदार्थांना. आपला रंग बदलला आहे, आपण आता हे काढून घेऊया. आता पहिला घाणा तळून घेतला, आता आपण बाकीचे सुद्धा तळून घेऊयात. आता हे अरबी आपण तळून घेतलेले आहेत की नाही, ते आपण असे आता एका नॅपकिनवर ठेवणार आहोत. त्याच्यावर पुन्हा असं नॅपकिन घेणार आहोत आणि मग या आपल्या वाटीने त्याला अलगद असं प्रेस करणार आहोत, म्हणजे त्याचा आकार चपटा होईल. हातावर केलं तरीसुद्धा चालू शकतं बरं का. असा आपला हा आकार तयार झाला आणि तेल पण नॅपकिन शोषून घेतं. असे सगळे आपण आता करून घेऊयात. हातावर करताना सुद्धा असा मधोमध घ्यायचा आणि अलगद हाताने दाबायचं. हे असं हातावर दाबलं की असे तयार होतात. बाकीचे आपण करून घेतले. आता हे आपण सगळे तळून घेऊयात. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपले हे अरबी टूक आहेत ते आपण घालून घेऊयात. आता आपण आपला प्रश्न पडला असेल की 2-2दा हे का करायचे, कारण पहिल्यांदा तळल्यामुळे थोडा क्रिस्पीनेस म्हणजे चांगले कुरकुरीत होतात आणि दाबायला आपल्याला सोपे पडतात, कारण तसे ते चिकट असतात की नाही.
समजा जर तुम्हाला वाटलं की 2-2 तळायला नको आणि एकदम असे प्रेस करून जरी तळले तरीसुद्धा चालू शकतं, फक्त तळायला थोडासा वेळ जास्त लागतो. आता हे आपल्याला चांगले ब्राऊन रंगावर करून घ्यायचे, म्हणजे छान ते कुरकुरीत होतील. तोपर्यंत या भांड्यात आपण मघाचा केलेला मसाला आहे ना, तो घालून घेऊयात. कारण ह्याच्यातच आपण डायरेक्ट तळलेले आपले तूप घालणार आहोत, कारण गरम असतानाच हा मसाला त्याच्यावर लागतो. हे असे आपले छान असे गुलाबी रंगावर तळून झालेत. लागली आपण ते मसाल्याचं भांडं केले ना, त्याच्यात घालून घेऊयात. असे सगळे आपण पटकन तळून घेऊयात बरं का. आता हे आपले सगळे तळून झालेत. आता आपण हे मसाल्यावर घातलेत की नाही, आता आपण हे असे छान टॉस करून घेऊयात. आता हे मस्त आपण एका छान प्लेटमध्ये घेऊन सर्व करूयात. आहे की नाही, म्हटल्याप्रमाणे अतिशय सोपी रेसिपी आहे. अगदी पटकन होते आणि झटकन होते. मसाले वगैरे घरात असले ना तर मग काही प्रश्नच नाही. अरबी टूकसारखे बटाटा, रताळा ह्याचेसुद्धा टूकचे प्रकार करता येतात बरं का, तेही आपण बघूयात. आणि मुख्य ही रेसिपी आपण पार्टीच्या वेळेला स्टार्टर म्हणून सुद्धा करू शकतो. नक्की करून बघा. आणि अशाच छान छान हॉटेलसारख्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या मित्रमंडळींना कळवायला विसरू नका. त्यांनाही आवडतील या रेसिपी नक्की. धन्यवाद.